रत्नागिरी जिल्ह्याला आज देखील पावसानं हुलकावणी दिलेली पाहायला मिळते आहे। पुढच्या 3 दिवसांसाठी हवामान विभागाचा रत्नागिरी जिल्ह्यासाठी कुठला अलर्ट असणार आहे हे आज TV9च्या वेब एक्सप्लेनरच्या माध्यमातून आपण पाहणार आहोत। नमस्कार, TV9च्या वेब एक्सप्लेनरमध्ये आपलं स्वागत। मी मनोज लेले। आज देखील रत्नागिरी जिल्ह्याला पुन्हा एकदा पावसानं हुलकावणी दिलेली पाहायला मिळते आहे। हवामान विभागानं आज रत्नागिरी जिल्ह्यासाठी या ठिकाणी येलो अलर्ट दिलेला होता। असं असलं तरी पण आज पावसाची एकही सर रत्नागिरी शहरात या ठिकाणी कोसळताना पाहायला मिळाली नाही। हवामान विभागानं पुढचे 3 दिवस रत्नागिरी जिल्ह्यासाठी या ठिकाणी येलो अलर्ट दिलेला पाहायला मिळतो आहे आणि त्याचमुळे दमदार पाऊस पडेल अशी अपेक्षा सध्या रत्नागिरीकरांना लागून राहिलेली पाहायला मिळते आहे। मात्र सध्या पाऊस हा हवामान विभागाच्या अंदाजाला या ठिकाणी हुलकावणी देताना पाहायला मिळतो आहे। जरी येलो अलर्ट दिला असला तरी पण आज दिवसभरात एकही पावसाची सर रत्नागिरी शहरात पडलेली पाहायला मिळाली नाही। तर उलट रत्नागिरी जिल्ह्यातल्या अनेक ठिकाणी आज दिवसभरात कडक उन्हाळा या ठिकाणी अनुभवायला मिळाला। आज अनेक ठिकाणी स्वच्छ सूर्यप्रकाश तर तापमानाचा पारा देखील या ठिकाणी वाढलेला पाहायला मिळाला। पुढचे 3 दिवस हवामान विभागानं रत्नागिरी जिल्ह्यासाठी या ठिकाणी येलो अलर्ट दिलेला पाहायला मिळतोय। आता तरी ऑगस्ट महिन्यामध्ये तरी दमदार पाऊस व्हावा अशी अपेक्षा सध्या कोकणवासीय आणि रत्नागिरीवासीय बाळगून राहिलेले पाहायला मिळत आहेत। कॅमेरामन समित गजनेसह मी मनोज लेले, TV9 मराठी, रत्नागिरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।